कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे आपणास कळते ते सांग. पेरू गोड आहे. बाहेर कोकिळा गात आहे. सूर्यफूल पिवळे आहे. उदबत्तीचा सुगंध चांगला आहे. औषध कडू आहे. टॉवेल खरखरीत आहे. बरोबर आहे. आपले ज्ञानेंद्रिय किती कोणकोणते? त्वचा, जीभ, नाक, कान. आता तू मला सांग की कोणत्या इंद्रियांमुळे आपल्याला पुढील गोष्टी कळतात. पेरू गोड आहे. जीभ. जिभेमुळे कळते. बाहेर कोकिळा गात आहे. कान. कोणते ज्ञानेंद्रिय? कान. सूर्यफूल पिवळे आहे. डोळे. उदबत्तीचा सुगंध चांगला आहे. नाक. नाक. औषध कडू आहे. जीभ. जिभेमुळे कळते. टॉवेल खरखरीत आहे. हे कशामुळे कळते आपल्याला? कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे? त्वचा. बरोबर. आता तू मला सांग की काही मी तुला वस्तू सांगते, त्यांचे रंग कोणते ते सांग. हळद पिवळा रंग. कोथिंबिरीची पाने हिरवा. पिकलेले मिरची लाल. मीठ पांढरा. मिठाची चव कशी असते? खारट. आणि मिरची तिखट असते काय? कच्चा टोमॅटो रंग कोणता? बरोबर. सांग की आपली अशी कोणकोणती ज्ञानेंद्रिय आहेत की ज्यामुळे आपल्याला पुढील गोष्टी कळू शकतात. पेरू गोड आहे हे कसं कळेल? कोणत्या इंद्रियामुळे? जीभ हे एक ज्ञानेंद्रिय आहे. बरोबर. बाहेर कोकिळा गात आहे. कान. सूर्यफूल पिवळे आहे. डोळे. उदबत्तीचा सुगंध येत आहे. नाक. औषध कडू आहे. जीभ. टॉवेल खरखरीत आहे. त्वचा. बरोबर. आता मला सांग की रंग सांग मला. कोणकोणत्या वस्तूंचा रंग कोणकोणता असतो? ठीक आहे. जर तू हळद पाहिली असशील तर हळद कोणत्या रंगाची असते? पिवळा. कोथिंबिरीची पाने हिरवा. पिकलेली मिरची लाल. आणि जी मिरची पिकली नसेल ती कशी रंगाची असते? हिरवा. मिरचीची चव कशी असते? तिखट. मीठ पांढरा. मिठाची चव खारट. कच्चा टोमॅटो हिरवा. आणि पिकलेला टोमॅटो लाल. बरोबर. लालला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रेड. बरोबर. आपल्या कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे आपणास कळते? समजा पेरू गोड आहे. कोकिळा गात आहे. सूर्यफूल पिवळे आहे. उदबत्तीचा सुगंध येत आहे नाकामुळे. औषध कडू आहे आणि औषध गोड आहे हे कोणामुळे समजते? टॉवेल खरखरीत आहे. त्वचेमुळे. आपले ज्ञानेंद्रिय किती? पाच. बरोबर.